नमस्कार अमरावती। माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अमरावती ते संतनगरी शेगाव दरम्यान भव्य सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले। 24 डिसेंबर रोजी सकाळी अमरावतीतील सुंदरलाल चौकातून या सायकल यात्रेतून राष्ट्रीय संदेश देत सुरुवात करण्यात आली। भाजपचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या नेतृत्वात आयोजित या यात्रेत भाजप शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, किरण पातुरकर सह अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। 24 डिसेंबर रोजी सकाळी अमरावतीतून प्रस्थान केलेली ही सायकलवारी शेगावकडे रवाना झाली। संतनगरी शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शन घेत आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपला भरभरून यश मिळावे यासाठी साकडे घालण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी व्यक्त केली। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी शहर आणि ग्रामीणच्या वतीने आम्ही या अटल यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि याचबरोबर गजानन महाराजांकडे आम्ही साकडं घालणार आहे की नगर परिषदेमध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्हाला भौगोलिक यश मिळालेलं आहे। त्याचप्रमाणे या महानगरपालिकेच्या निवडणुकीत व पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला याहीपेक्षा जास्त यश मिळो हीच गजानन महाराजांच्या चरणी आम्ही साकडं घालणार आहोत आणि गजानन महाराज आमची मनोकामना नक्की पूर्ण करेल ही आम्हाला पक्की खात्री। आमचे मित्र, आमच्या भाजप सेलचे, मिलिटरी सेलचे अध्यक्ष रणजितसिंग बहेल हे 1997 पासून हा उपक्रम राबवत आहे। सायकलनी शेगावला जाणं, गजानन महाराज दर्शनाला आणि इतके लोक घेऊन जाणं सोबत एक चांगला उपक्रम आहे, एक हेल्दी उपक्रम आहे, आणखी एक लोकांमध्ये एक नवीन चैतन्य हे निर्माण करते। अशा आमच्या राजेंद्रजीला आमचे खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो। आणखी असेच उपक्रम तुम्ही आणखी राबवायला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करतो। एक प्रश्न आहे, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमची सायकल वारी ते काय गजानन महाराजांकडे साकडं घालणार आहे सायकल वारीच्या माध्यमातून? आता यांच्याकडे आहे आशीर्वाद मागणं। आम्ही राजे सांगितलं आहे की बाबा गजानन महाराजला सांगा की भारतीय जनता पक्षाची इथे सत्ता बसली पाहिजे, आमचे नगरसेवक निवडून यायला पाहिजे। आमचं टार्गेट 50+ आहे। रणजित सिंग तुम्ही कृपा करून देवाला आमचा निरोप द्या पूर्ण भाजपाचा, लोटांगण घालून त्यांना द्या की बाब एक चांगलं सरकार इथे बसू द्या। एकूण आपली यादी केव्हा घोषित होणार आहे महानगरपालिका निवडणुकीच्या? वेळ आहे, सांगतो तुम्हाला नंतर, मी सध्या आमचं चालू आहे।